सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांसाठी, निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्त्वाची, अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आपण जर ज्येष्ठ पेन्शनधारक असाल, निवृत्ती वेतनधारक असाल, कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर निश्चितच हा निर्णय आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कशा पद्धतीनं पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारकांची, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची मागणी होती की ज्यामध्ये आता 80 वर्षावरील पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यात यावी। निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीनंतर वेगवेगळ्या मेडिकल समस्येला त्यांना समोर जावं लागत होतं, त्यासाठी त्यांना आर्थिक तरतूद त्यांच्या पेन्शनमध्ये असणं गरजेचं होतं। त्या संदर्भातली ही महत्त्वाची मागणी होती। आता राज्य शासनानं त्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून पेन्शनमध्ये, कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये आता राज्य शासनानं वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच संदर्भातला हा संपूर्ण शासनादेश आहे। यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की जर एखाद्या पेन्शनधारकाचं, कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचं वय जर 80 ते 85 या वयोगटात जर असेल तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये तब्बल 20% वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। 85 ते 90 जर वर्ष असेल तर त्यामध्ये मूळ निवृत्ती वेतनात 30% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 90 ते 95 वर्ष वय जर असेल एखाद्या पेन्शनधारकांचं तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 40%, 95 ते 100 वर्ष जर असेल तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 50% वाढ आणि वय जर 100 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात 100% वाढ केली जाणार आहे। याचा सरळ परिणाम महागाई भत्त्यासह जर विचार जर केला तर अशा सर्व वयोगटातील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे, कारण की यामध्ये मूळ निवृत्ती वेतन वाढल्यानंतर महागाई भत्ता सुद्धा वाढीव दरानं त्यांना मिळणार असल्याने मोठी वाढ या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये होणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून ही वाढीव महागाई भत्त्याचा किंवा वाढीव जे काही पेन्शन आहे त्याचा फायदा पेन्शनधारकांना मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।